विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजाराचा आरोप करण्यात आलाय। संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशाह असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। 2 एकर जमीन कोटी कोटी रुपये दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजार झाल्याचा आरोप हा विरोधकांनी केलाय। आमदारांची मतं मिळवण्यासाठी त्यांना 20 ते 25 कोटींचा आमिष दाखवल्याचा दावा हा राऊतांनी केलाय। एवढंच नाही तर मतासाठी प्रत्येकी 2 एकर जमिनीचं आमिषही दाखवल्याचा आरोप करण्यात आला। घोडे बाजारामुळे पराभव झाल्याचा दावा जयंत पाटील यांनी केलाय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। विरोधकांची मतं मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळी आमिष दाखवल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। घोडे बाजारामुळे पराभव झाल्याचा दावा शेकापच्या जयंत पाटलांनी केलाय। याच्यामध्ये ज्या पद्धतीचा घोडा बाजार झालेला आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडा बाजार झालेला आहे आणि त्याच्यावर मी पराभव आहे। आता मी त्याचं आत्मचिंतन करतोय। विधिमंडळात शेअर बाजाराप्रमाणे भाव वाढत होता असा दावा राऊतांनी केलाय। निवडणुकीत काही आमदार मतदारांना 2 एकर जमीन दिल्याचा दावाही संजय राऊतांनी केलाय। 20 ते 25 कोटींचा भाव चालल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता। शेअर बाजाराप्रमाणे चढत होता। शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा, या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काल तिथे अनुभवलेलं आहे। आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। संजय राऊत काहीही दावे करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशाह असल्याचा आरोप आशिष शेलारांनी केलाय। संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत। आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरी 2 मतं कशी फुटली। आशिष शेलारांच्या आरोपांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनीही उत्तर दिले। आशिष शेलारांची ती बकवासगिरी आहे। आमच्याकडे 16 मतं होती, 16च्या 16 मतं आम्हाला मिळालेली आहेत आणि त्यानंतर काँग्रेसने जी मतं दिलेली आहेत ती आणि एका मित्रपक्षाच्या एका आणखी आमदारांनी जे मतं दिलं ते गृहीत धरून आमची 22 मतं, पहिल्या पसंतीची 22 मतं ही मिलिंद नार्वेकर यांना मिळालेली आहेत। निवडणूक हरल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप होत असतात। या आरोपांचे कोणतेही पुरावे विरोधकांकडे नाहीत, पण या निवडणुकीच्या निकालानं विरोधक नक्कीच आत्मचिंतन करतील हे मात्र नक्की। विकास मिरगणे, चंद्रशेखर भांगेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।